नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रोहन. आपण पाहतात शेती संगोपन यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेळी पालनाविषयीची संपूर्णपणे माहिती. मित्रांनो, जर आपण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून येणारे आपले सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, शेती संगोपन हा आपला चॅनल खास मराठीमधून आपल्या मराठी बांधवांसाठी आपण सुरू केलेला आहे. परंतु आपले मराठी बांधव व्हिडिओ पाहतात पण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करत नाहीत. तर मित्रांनो, शेतीविषयक, पशुपालनाविषयक तसेच बाजाराविषयीची माहिती पाहण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आपल्या शेती संगोपन या चॅनल सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. चला तर पाहूयात की 50 शेळ्यांपासून आपण सुरुवात केली तर आपल्या शेळी पालनाचा खर्च, नफा या सर्व गोष्टींबद्दलची सविस्तरपणे माहिती. मित्रांनो, या व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत शेळी पालनाची सुरुवात ही 50 शेळ्यांपासून करत असताना होणारा खर्च, त्यापासून मिळणारे वार्षिक उत्पन्न याबद्दलची सविस्तर माहिती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा की जेणेकरून आपल्याला 50 शेळ्यांच्या पालनाबद्दलची सर्व माहिती आपल्याला मिळून जाईल. मित्रांनो, शेळी पालनाची सुरुवात करत असताना आपल्याला दोन गोष्टीची महत्त्वाची म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे शेळी पालनासाठी लागणारी जमीन व दुसरी गोष्ट म्हणजे शेळ्यांना लागणारा चारा. तर मित्रांनो, थोडे आपण दुसऱ्या गोष्टी विचार करूयात. शेळ्यांना लागणारा चारा हा आपल्या शेतामधील असावा, कारण जर आपण चारा विकत घेऊन शेळी पालनाची सुरुवात करणार असाल तर शेळी पालन परवडणारा व्यवसाय नाही. मित्रांनो, आपल्याला 50 शेळ्यांसाठी कमीत कमी 1.5 ते 2 एकर शेती चारा लावण्यासाठी गरजेचं आहे. मित्रांनो, शेळी पालनाची सुरुवात करत असताना शेळ्यांची निवड यावर फार बारकाईने लक्ष देणे गरजेचं आहे. मित्रांनो, शेळी पालनाची सुरुवातीला आपण देशी किंवा उस्मानाबादी शेळ्यांची निवड करावी, कारण या जातींच्या शेळीमध्ये प्रतिकारक शक्ती ही फार असते. कोणत्याही वातावरणामध्ये या शेळ्या राहू शकतात, टिकू शकतात. मित्रांनो, शेळ्याची निवड करताना सर्व शेळ्या आपल्या भागातील निवडाव्यात. मित्रांनो, शेळ्या निवडताना त्यांचं वय 1.5 ते 2 वर्ष वयोगटातील निवडाव्यात. तसेच या सर्व शेळ्या निरोगी, उंच, लांब बांध्याच्या असाव्यात. तसेच 2 ते 3 पिल्लांना जन्म देणाऱ्या असाव्यात. मित्रांनो, नवीन शेळ्या खरेदी करताना व्यालेल्या 2 ते 3 पिल्लांना जन्म दिलेल्या किंवा गाभण असलेल्या शेळ्या घ्याव्यात, जेणेकरून आपल्याला त्यापासून लवकरात लवकर आपलं जे उत्पन्न आहे, कमाई आहे, चालू होणार आहे. मित्रांनो, शेळी पालनाची सुरुवात करत असताना सर्व गणित करणे, त्याचा व्यवस्थित पूर्णपणे सर्व बाजूने, चारी बाजूने बारकाईने अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे. जसं की आपण 50 शेळ्यापासून सुरुवात करणार आहोत तर त्यांच्या होणारा खर्च किती आहे, नफा काय आपल्याला त्यापासून होणार आहे, त्यापासून आपल्याला किती उत्पन्न भेटणार आहे, या सर्व गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. चला तर आपण चर्चा करूयात की जर आपण 50 शेळ्यांपासून शेळी पालनाची सुरुवात करत आहोत तर मित्रांनो, शेळी पालनाची सुरुवात करताना आपल्याला खालील गोष्टींवर खर्च करावा लागणार आहे. जसं की शेळ्यांची खरेदी, शेडसाठी लागणारा खर्च, चाऱ्यावरचा खर्च, खाद्यावरचा खर्च, तसेच औषधोपचाराचा खर्च. मित्रांनो, आपल्याला एक शेळी की जिने 2 ते 3 पिल्लांना जन्म दिलेला आहे, सुदृढ, निरोगी आहे, अशी शेळी आपल्याला बाजारामध्ये 10,000 रुपयामध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, पाहूयात की आपण 50 शेळ्यांची खरेदी करणार आहोत तर ती खरेदी कशा प्रकारे करायची. मित्रांनो, आपण ज्यावेळेस 50 शेळ्या खरेदी करणार आहोत त्यावेळेस सर्व शेळ्या 2 पिल्लांना किंवा 3 पिल्लांना जन्म देणार नाहीत, तर त्यातल्या काही 2 पिल्लांना देणार, काही 3 पिल्लांना जन्म देणार, तर काही शेळ्या ह्या एका पिल्लासोबत जन्म देऊ शकतात. तर आपण असं धरूयात की आपल्या 70% शेळ्या ह्या 2 पिल्लांना जन्म देणार आहेत, 20% शेळ्या ह्या 3 पिल्लांना जन्म देणार आहेत व 10% शेळ्या ह्या एका पिल्लाला जन्म देणार आहेत. 20% शेळ्या म्हणजे 10 शेळ्या. या 10 शेळ्यापासून आपण प्रत्येक शेळ्या आपल्याला 3 पिल्ले म्हणजे एकूण झाले 30 पिल्ले. 70% शेळ्या म्हणजे 35 शेळ्या, प्रत्येक शेळी 2 पिल्लांना जन्म देणार म्हणजे एकूण झाले 70 पिल्ले. व 10% म्हणजे 5 शेळ्या, प्रत्येक शेळ्या 1 पिल्लू म्हणजे एकूण झाले 5 पिल्ले. असे सर्व आपल्याला 50 शेळ्यापासून झाले टोटल 105 पिल्ले. जर आपण वरील 5 पिल्ले मर म्हणून पकडलीत तर आपल्याला एकूण 100 पिल्ले भेटणार आहेत ह्या 50 शेळ्यांपासून. मित्रांनो, हे आहे एका वेताचं गणित. म्हणजे आपल्याला एका वेताला 50 शेळ्यापासून टोटल भेटतात 100 पिल्ले, तर 2 वेतात झाले 200 पिल्ले. या 200 पिल्लांपासून आपल्याला भरपूर उत्पन्न भेटणार हे निश्चितच. मित्रांनो, काही कारणास्तव
जर आपल्या शेळ्या दगावल्या तर आपल्याला नुकसान होणार. हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला या शेळ्यांचा विमा उतरवणे फार गरजेचं आहे. जेणेकरून जर आपली 10,000ची शेळी असेल व ती दगावली किंवा काही दगाफटका झाला तर आपल्याला विम्याच्या मार्फत 7,000 ते 8,000 रुपये आपल्याला विमा रिटर्न मिळाला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला या 50 शेळ्यांसाठी ब्रीडिंगसाठी 2 बोकडे घेणे गरजेचं आहे. चला तर पाहूयात या 50 शेळ्या व 2 बोकडासाठी आपल्याला खरेदीसाठी एकूण किती खर्च येणार आहे. मित्रांनो, एका शेळीचे आपण 10,000 रुपये पकडले तर 50 शेळ्यांचे होतात 5 लाख रुपये व 2 बोकडांचे धरूयात 25,000 रुपये. तर मित्रांनो, आपल्याला 50 शेळ्या व 2 बोकडासाठी टोटल लागणार आहेत 5 लाख अधिक 25,000 म्हणजे सर्व टोटल झाली 5,25,000. एवढा आपल्याला खर्च ह्या 50 शेळ्या व 2 बोकडासाठी होणार आहे. मित्रांनो, हा झाला आपला शेळी व बोकड यावरील खर्च. तर आता आपण पाहूयात की 50 अधिक 2 म्हणजे 50 शेळ्या व 2 बोकड हे जे युनिट आहे ह्यासाठी आपल्याला शेडची उभारणी करणं गरजेचं आहे. तर पाहूयात की आपण शेडसाठी आपल्याला किती खर्च होणार आहे. मित्रांनो, शेड उभारताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवेशीर सपाट अशी जागा निवडावी. त्या जागेवर खड्डे नको आहेत, पाणी साठणारी जागा नको आहे. अशी जागा निवडा की त्या जागेवर आपल्याला शेड उभारताना कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये. शेडमध्ये सर्वत्र मुरुम भरलेला असावा. मित्रांनो, अगोदरच आपला शेळ्या व बोकड्यावर फार खर्च झालेला आहे. त्यामुळे शेड उभारताना कमीत कमी खर्च करणे फार गरजेचे आहे. कारण शेडवर होणारा खर्च हा डेली इन्व्हेस्टमेंट आहे. मित्रांनो, शेडसाठी आपण 1,20,000 ते 1,30,000 रुपये खर्च करणार आहोत. तसेच शेळ्यांना पाय मोकळे करण्यासाठी थोड्या प्रमाणामध्ये थोड्या जागेमध्ये एक जाळीचं कंपाऊंड बांधून थोडी जागा आपण तयार करणार आहोत. त्या कंपाऊंडसाठी आपण 20,000 रुपये खर्च करणार आहोत. आपला एकूण खर्च झाला 1,30,000 शेडसाठी व 20,000 रुपये जाळीचे कंपाऊंडसाठी म्हणजे आपला टोटल खर्च झाला 1,50,000 1.5 लाख रुपये. मित्रांनो, शेडवर होणारा खर्च हे कमी करायचं हे आपल्या हातामध्ये आहे. आपण जर कमीत कमी खर्च करणार आहोत जसं की आपण बांबूंचा वापर केला तर आपल्या खर्चामध्ये कमी होणार हे नक्कीच. मित्रांनो, शेळीपालन या व्यवसायामध्ये आपल्याला तोटा होऊ नये म्हणून आपण या 50 शेळ्यांवर विमा उतरवणार आहोत. यासाठी आपल्याला 20,000 रुपये खर्च होणार आहे. कारण विमा असल्यानंतर होणाऱ्या नुकसानाची आपल्याला भरपाई मिळणार आहे. तसेच मित्रांनो, शेळ्यांना चारा खाऊ घालण्यासाठी आपल्याला एक कडबाकुट्टी मशीनही लागणार आहे व त्यासाठी आपल्याला एक 20,000 रुपये खर्च होणार आहे. मित्रांनो, म्हणजे आपल्याला सर्व खर्च जर पाहिला तर शेळ्यांसाठी आपल्याला 5 लाख रुपये, बोकडावर 25,000 रुपये, शेड व कंपाऊंड की आपण जे कुंपण करणार आहे त्यासाठी 1.5 लाख रुपये, कडबाकुट्टी मशीन 20,000 रुपये, आपण जो विमा उतरवला आहे त्या विम्यावर 20,000 रुपये. हा सर्व खर्च जर आपण विचारात घेतला तर सर्व खर्चाचे टोटल होते 7,15,000 रुपये. मित्रांनो, आता आपले शेड झाले, शेळ्या व बोकडी आपण घेऊन आलेलो आहोत. तर आता आपल्याला या 50 शेळ्या व 2 बोकडे यावर होणारा चारा व खाद्य खर्च आपला विचार करणं गरजेचं आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला या व्यवसायामध्ये कामगार लागणार आहेत. एका कामगाराला आपण वार्षिक खर्च जर आपण धरूयात की 80,000 रुपये. मित्रांनो, हा खर्च जो आहे 80,000 रुपये तो प्रत्येक भागामध्ये कमी जास्त होऊ शकतो. मित्रांनो, मालक या नात्याने आपण ह्या शेळीपालनामध्ये स्वतः लक्ष देऊन काम करणार आहोत व सोबत एक आपण कामगारही घेणार आहोत. मित्रांनो, चला तर पाहूयात की चारा व खाद्य यावर आपला किती खर्च होणार आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरुवातीला सांगितलेला आहे की चारा विकत घेऊन हा व्यवसाय परवडणार नाही. चारा हा आपल्या स्वतःच्या शेतामधला असलं गरजेचं आहे. या चाऱ्यासाठी आपण 1.5 ते 2 एकर शेती वापरणार आहोत. मित्रांनो, आपण चाऱ्यामध्ये ओली मका, ओली ज्वारी, मेथी घास, लसूण घास, शेवरी, सुबाबळ, तुती याचाही वापर आपण करणार आहोत. मित्रांनो, या चाऱ्याची लागवड करताना 2 टप्प्यामध्ये करावी. जसं की म्हणजे सुरुवातीला जर आपण लागवड केली तर दुसरी लागवड ही त्यापासून 15 दिवसाच्या फरकाने दुसरी लागवड करायची की जेणेकरून शेळ्यांना चाऱ्याची कमतरता भासू नये. मित्रांनो, म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये चारा खर्च कुठेही पकडणार नाही.
कारण आपल्याकडे स्वतःच्या शेतामधील चारा आहे, म्हणूनच आपण शेळीपालन हा व्यवसाय करणार आहोत. मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगतोय, चारा विकत आणून जर आपण शेळीपालन हा व्यवसाय करणार असाल तर हा व्यवसाय परवडणार नाही. हा व्यवसाय आपण करू नये. मित्रांनो, आता आपण विचार करूयात की खाद्यावर, जे आपल्याला खाद्यावर एकूण किती खर्च होणार आहे ते पाहूयात. मित्रांनो, आपल्या शेळ्या सुदृढ, निरोगी, मजबूत तसेच वजन वाढीसाठी, त्यांच्या शरीर वाढ होण्यासाठी व पिल्लांची शरीर वाढ होण्यासाठी आपल्याला त्यांना पौष्टिक सकस असा आहार देणे गरजेचं आहे. मित्रांनो, शेळ्यांना व करडांना खाद्यामध्ये आपण पेंड, मक्याचा भरडा हे सर्व आपण त्यांना देऊ शकतो की जे आपापल्या म्हणजे आपल्याला जे सोयीस्कर असेल ते आपण त्यांना खाद्य म्हणून देणार आहोत. मित्रांनो, एका शेळी दिवसाला 5 रुपये खर्च पकडला असता तर 50 शेळ्या प्लस 2 बोकड तर वर्षाऱ्यांचा खर्च होणार आहे 52 शेळ्या गुणिले 5 रुपये गुणिले 365 दिवस, म्हणजे यांचं टोटल होणार आहे 94,900 रुपये. ते आपण 95,000 रुपये पकडूयात. तसेच एका पिल्ल्याला प्रतिदिनी 3 रुपये खर्च पकडला असता 200 पिल्ल्यांना होणारा खर्च 200 पिल्ले गुणिले 3 रुपये गुणिले 100 दिवस, याचे टोटल होतात 60,000 रुपये. मित्रांनो, आपण येथे 100 दिवस यासाठी पकडले आहेत कारण का आपलं हे जे पिल्लू आहे ते आपण 3 ते 3.5 महिन्यात ते विक्रीस आपण योग्य होणार आहे. मित्रांनो, चला तर पाहूयात खाद्यावर होणारा आपला एकूण खर्च. शेळ्यांसाठी आपल्याला लागणार आहेत 95,000 रुपये, पिल्लांसाठी 60,000 रुपये, तर आपला एकूण खर्च झाला 1,55,000 रुपये. हा झाला आपला एकूण खाद्यावरील खर्च. मित्रांनो, आपल्या शेळ्या निरोगी राहण्यासाठी आपल्याला त्यांना लसीकरण फार गरजेचं आहे. तसेच आजारी शेळ्यावर तसेच पिल्लांवर आपल्याला औषधोपचार करणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, 52 शेळ्यासाठी म्हणजेच 50 शेळ्या अधिक 2 बोकड यांचा वार्षिक खर्च जर आपण पकडला औषधावरचा तर तो गृहीत धरूयात 6,000 रुपये व पिल्लांचा जो खर्च आहे औषधाचा तो पकडूयात 8,000 रुपये. म्हणजे आपल्याला टोटल औषधाचा खर्च जो लागणार आहे तो होणार आहे शेळ्यांचा 6,000 रुपये, पिल्लांचा 8,000 रुपये, एकूण 14,000 रुपये. मित्रांनो, आपण आपल्या शेडवर लाईटचं कनेक्शन घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला थोडा खर्च होणार आहे, तो आपण गृहीत धरूयात 15,000 रुपये. मित्रांनो, चला तर पाहूयात दैनंदिन होणारा खर्च याबद्दल थोडी चर्चा करूयात. मित्रांनो, दैनंदिन खर्चामध्ये येणार आहे कामगार की जो सालगडी ठेवणार आहे त्या गाड्याचे होणार आहेत 80,000 रुपये. शेळ्यांचं खाद्य आहे जे वार्षिक खाद्य आपण म्हणतो 1,55,000 रुपये. लाईट बिलसाठी 15,000 रुपये. शेळ्यांचा औषधोपचार 14,000 रुपये. एकूण हा सर्व खर्च मिळून होतो आहे 2,64,000 रुपये. मित्रांनो, हा झाला आपला दैनंदिन वार्षिक खर्च. मित्रांनो, आता आपण पाहूयात आपल्याला होणारा नफा जो की या आपल्या शेळीपालनामधून आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, आपण शेळीपालन करत असताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिल्लांचे वजन. जर या पिल्लांचं वजन जास्त भरलं तर आपल्याला उत्पन्नामध्येही वाढ होणार आहे. मित्रांनो, एका पिल्लाची बाजारामधील आपण किंमत गृहीत धरूया 6,000 रुपये की म्हणजे आपल्याला एकूण 200 पिल्लांपासून भेटणार आहेत 6,000 गुणिले 200 एकूण झाला 12 लाख रुपये उत्पन्न. मित्रांनो, तसेच आपल्याला इतरही गोष्ट बसून उत्पन्न भेटणार आहे जसं की लेंडी खत आहे. लेंडी खताचं आपण उत्पन्न गृहीत धरूया 40,000 रुपये व खाद्यापासून जो आपल्याला बारदाना भेटणार आहे त्याचं आपण उत्पन्न भेटणार आहे त्याचा पकडे 5,000 रुपये. असं एकूण उत्पन्न होणार आहे 12 लाख अधिक 40,000 अधिक 5,000 एकूण 12,45,000 रुपये. मित्रांनो, आपल्याला एकूण उत्पन्न भेटलं 12,45,000 रुपये. पण यामधून आपल्याला दैनंदिन वार्षिक खर्च अधिक खाद्य खर्च वजा करणे गरजेचं आहे. तर आपल्याला भेटलेली पिल्लांची विक्रीमधून 12,45,000 रुपये त्यातून खाद्य वजा करता जे आपण खाद्य खर्च झालेला आहे 2,64,000 रुपये. तर आपल्याला राहिलेला शिल्लक नफा हा आहे तो 9,81,000 रुपये राहिलेला आहे. वार्षिक दैनंदिन खर्च हा आपला 2,64,000 रुपये एवढा झालेला आहे. परंतु महत्त्वाचे म्हणजे आपण यामध्ये शेळ्यांसाठी लागणारा चारा खर्च धरलेला नाही, कारण चारा हा आपण आपल्या शेतामधून उपलब्ध करणार आहोत. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला निव्वळ नफा शिल्लक नफा म्हणाल तर 9,81,000 रुपये एवढा राहिलेला आहे. परंतु मित्रांनो, यामधून आपल्याला शेळ्यांवर शेडवर भांडवल झालेला खर्च हा आपल्याला यातून वजा करावा लागणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला झाला निव्वळ नफा 9,81,000 रुपये वजा भांडवली खर्च की जो आपण शेळ्या व शेडसाठी केलेला आहे तो 7,15,000 वजा केला
तर आपल्याला पहिल्या वर्षाला भेटलेला शिल्लक नफा हा 2,66,000 रुपये एवढा होणार आहे. म्हणजेच की जो आपला सर्व जो खर्च झालेला आहे तो सर्व आपल्याला रिटर्न भेटलेला आहे. मित्रांनो, यावर आपणास समजते की शेळीपालन हा व्यवसाय नक्कीच परवडणारा व्यवसाय आहे. मित्रांनो, अजून एक गोष्ट की जो आपण भांडवली खर्च केलेला आहे 7,15,000 रुपये, ते आपण बँकेकडून कर्ज घेतले असेल तर ते लगेच न भरता, नाही भरलं तरी चालू शकतं. त्या कर्जाचे जे आपण व्याज आहे ते फक्त भरायचे व राहिलेले जे आपलं रक्कम आहे ती टप्प्याटप्प्याने हप्त्याने आपण भरून शकतो. म्हणजे मित्रांनो, ते 7,15,000 रुपये हे आपल्याला पूर्णपणे वापरण्यासाठी भेटणार आहेत. मित्रांनो, आपण यामध्ये चाराचा खर्च पकडलेला नाही, कारण चारा हा आपण आपल्या शेतामधून उपलब्ध करणार आहोत. मित्रांनो, जर शेळीपालन यशस्वी करायचे असेल तर स्वतःलाही जबाबदारीने या शेळीपालनामध्ये लक्ष देणे गरजेचं आहे. स्वतः कष्ट करणे फार गरजेचं आहे. मित्रांनो, आपण पाहिलं की 50+2 की 50 शेळ्या व 2 बोकड हे जर युनिट आपण वापरलं तर त्यापासून आपण वार्षिक उत्पन्न किती कमावू शकतो व त्यापासून आपल्याला नफा किती भेटतो हे आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आज पाहिलं आहे की 50 शेळ्यापासून शेळीपालनाची सुरुवात जर केले तर त्याचं गणित कसं असावं ते आपण येथे व्यवस्थितपणे मांडलेले आहे. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अजूनही आपण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.